श्री स्वामी समर्थ. ही एक सत्य घटना आहे. माझ्या जवळच्या परिचयाच्या एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेली एक घटना आहे. यावर सहसा आपला विश्वास बसत नाही, परंतु ही एक सत्य घटना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. हा अनुभव गुरुचरित्र ग्रंथाची ताकद काय असते हे आपल्याला दाखवून देतो. तर ऐकू. या घटनेला जवळपास 30 ते 35 वर्ष झाली आहेत. साधारणतः 1985 मधील ही घटना माझ्या जवळच्या परिचयाच्या एका काकांसोबत झाली होती. पाटबंधारे खात्यात हे काका नोकरीला होते. त्या साली त्यांची बदली नाशिक विभागीय कार्यालयात झाली होती. या काकांना एक 4 वर्षांची मुलगी आणि 2 महिन्यांचा मुलगा होता. तर त्या अगोदर हे काका एका धरणाच्या कामावर खेडेगावात होते. त्यांचे शिक्षणही तालुक्याच्या ठिकाणी झाले होते. त्यामुळे मोठ्या शहरात नोकरी करण्यापेक्षा खेड्यातच त्यांना आवडत असे आणि त्यांच्या मते खेड्यातच माणुसकी, एकमेकांना मदत होत असते. म्हणून मोठ्या मुश्किलीने त्यांनी त्यांची बदली राहता या ठिकाणी करून घेतली. साकुरी ही काकांची सासूरवाडी राहत्याजवळच होती. त्यामुळेही त्यांनी बदलीचे ठिकाण हे निवडले होते. कारण अडीअडचणीला आपलीच माणसे कामाला येतात असं काकांचं म्हणणं होतं. तर झालं असं, नाशिक विभागाचे काम आटपून हे काका सरकारी घरातील सामान टेम्पोमध्ये भरून ऑफिसमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून नाशिक त्यांनी सोडले. सामान पुढे पाठवून देऊन ते सर्वजण बसने राहत्याला गेले. राहत्यात हवी तशी रूम भाड्याने न मिळाल्यामुळे ते सर्व सामान सासऱ्यांच्या घरी ठेवले आणि तेथेच ते मुक्कामाला गेले. त्यानंतर हव्या त्या ठिकाणी बदली झाली म्हणून आम्ही म्हणजेच हे काकां ते खूप खुश होते. शिवाय 2 महिन्यांचा जो मुलगा होता, म्हणजे या काकांचा जो मुलगा होता, याची काळजी घेण्यासाठी त्यांची पत्नी आणि त्यांची म्हणजे मुलाची आजी होत्याच. त्यामुळे काका बिनधास्त होते. संध्याकाळी जेवण आटपून काका हॉलमध्ये झोपले. महिला मंडळाच्या बराच वेळ गप्पा चालू होत्या. दिवसभर थकल्यामुळे काका झोपी गेले. त्यानंतर दोन्ही मुलेही छान झोपली होती. सासूबाई आणि पत्नी मधल्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. सकाळी साधारणतः 7 वाजता आम्ही उठलो. काकांची पत्नी देखील याच दरम्यान उठली आणि चादरींच्या घड्या घालू लागली. तेवढ्यात सासूबाई जोरात ओरडल्या. आम्ही सर्व म्हणजेच मी, सासरे व लहान मेहुणा आत गेलो तर माझी पत्नी अचानकच घड्या करता करता बेशुद्ध होऊन गादीवर पडली होती. आम्ही सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतो. काही घरगुती उपाय करूनही ती शुद्धीवर येत नव्हती. काय झाले कळेना. सासऱ्यांनी त्यांचे मित्र, त्यांच्याकडे गाडी होती तर त्यांना बोलावले आणि सासऱ्यांचे छोटे भाऊ दिनू काकाजवळच राहत होते. ओरडण्याचा आवाज व धावपळ पाहून ते व त्यांची पत्नी आल्या. त्यांनीही माझ्या पत्नीला आवाज देऊन हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणालाच उत्तर देत नव्हती. या गोंधळात माझा छोटा मुलगा झोळीत झोपलेला होता. तो उठला आणि रडायला लागला. आजींनी म्हणजेच मुलाची पणजी आणि त्यांनी त्याला झोळीतून काढले आणि दूध पाजले व हॉलमध्ये खेळवत बसल्या. छोटी माझी मुलगी आहे ती कावरीबावरी होऊन हे सर्व पाहत होती. काय झाले ते आम्हालाही समजत नव्हते. ती तर लहानच होती. काका असं सांगताय, थोड्याच वेळात सासऱ्यांचे मित्र दिनकरराव हे मोटारसायकल घेऊन आले आणि त्यांनी राहत्यावरून डॉक्टरांना घेऊन यायला सांगितले. 15 मिनिटांनी ते डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरांनी माझ्या पत्नीला तपासायला सुरुवात केली. तर काका असं म्हणताय, डॉक्टर काय सांगतात याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. तपासून झाल्यावर डॉक्टर शांत उभे राहिले आणि मग मला राहावेना म्हणजे या काकांना राहावेना म्हणून त्यांनीच डॉक्टरांना विचारले काय झाले आहे. डॉक्टर म्हणाले, मीही तोच विचार करतो आहे. बरं, तुमचे काही भांडण झाले आहे का किंवा त्यांना कोणी काही बोलले आहे का? तर नाही म्हणून असं मी उत्तर दिलं, कारण आम्ही कालच नाशिकहून येथे आलो आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले, मी सर्व चेक केले आहे, मला कुठलाही शारीरिक आजार वाटत नाही. तुम्ही कुठलाही मानसिक ताण नाही असे म्हणता. ही केस माझ्या आवाक्याबाहेरची आहे. तुम्ही ताईंना कोपरगावला घेऊन जा, तिथे सर्व चाचण्या करा, मग आपल्या लक्षात येईल. आता त्या बेशुद्ध आहे. मी त्यांना इंजेक्शन दिले आहे. घाबरायचे काही कारण नाही. एवढे बोलून तेव्हा डॉक्टर निघून गेले.
तर काका असं सांगताय, आमचे प्रयत्न चालू होते. कदाचित लहानग्या मुलाला तिच्याकडे दिले तर ती जागी होईल म्हणून आजींनी तिच्या मांडीवरती मुलाला ठेवले, परंतु तिने त्यालाही लोटून दिले. याचा अर्थ तिला कसलेही भान नव्हते. आमचे सर्व प्रयत्न निष्फळ होत होते. मी एकदमच गोंधळून गेलो होतो. मला काही सुचत नव्हते. सासूबाई आणि आजींच्या डोळ्यात पाणी आले होते. सासऱ्यांनी त्यांच्या मित्राला गाडी आणायला सांगितली. तोपर्यंत सासूबाईंनी कपडे व जेवणाच्या पिशव्या भरल्या. तेवढ्यातच माझ्या सासऱ्यांचे मित्र हे जीप घेऊन आले. मी, माझी पत्नी, सासूबाई, सासरे आणि त्यांचे मित्र असे सर्वजण कोपरगावला निघालो. माझा छोटा मुलगा आणि मुलगी आजीकडे ठेवली. तर काका असं सांगताय की दुधाची बाटली आजीकडे देऊन आम्ही निघालो. कोपरगावला डॉक्टर क्षत्रिय यांचे मोठे हॉस्पिटल होते व ते माझ्या परिचयाचेही होते. तर काका असं म्हणताय, आम्ही तेथे माझ्या पत्नीला ॲडमिट केले. माझा चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले, कसलीही काळजी करू नका, आम्ही सर्व चाचण्या करत आहोत. काही चाचण्यांचे रिपोर्ट्स येऊनही आजाराचे निदान होत नव्हते. डॉक्टर म्हणाले, आपण ब्लड टेस्ट करूया. काय टेस्ट करायच्या त्या करा, पण पेशंट शुद्धीवर आणा. आणि हे सांगताच काकांच्या डोळ्यात पाणी आले आणि सासूबाई देखील रडू लागल्या. डॉक्टर आमची समजूत काढून पेशंटकडे गेले. असिस्टंट डॉक्टरने ब्लड सॅम्पल घेऊन लॅबला पाठवले. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार होते. तर पत्नीची काही हालचाल नव्हती. ती स्तब्ध तशीच्या तशीच होती. डॉक्टरांनी सांगितले की रिपोर्ट येईपर्यंत काही सांगता येणार नाही, कारण मागील चाचण्यांमध्ये तर काही शारीरिक आजार निष्पन्न झालेला नाही. पत्नीजवळ सासूबाई आणि सासरे होते. काकाचं सांगताय, त्यांनी मला घरी जाण्यास सांगितले. माझा तेथून पाय निघतच नव्हता, पण लहान मुलगा आणि मुलगी घरी होते म्हणून मी घरी परतलो. छोटा मुलगा बाटलीचे दूध पिऊन रडत रडत झोपी गेला होता. काका व आजी हे दोन्ही मुलांसोबत होते. काकूने संध्याकाळचा डब्बा बनवून दिला होता. छोट्या मुलीची नजर आपल्या आईला शोधत होती. ती कावरीबावरी होऊन इकडे तिकडे पाहत होती. तिने मला प्रश्न विचारला, म्हणजेच काकांना प्रश्न विचारला, मम्मी व आजी कुठे आहेत? तिची समजूत घालून मी तिला झोपविले. मात्र मला काही केल्यास झोप लागत नव्हती. बराच वेळ विचार करत पडून राहिलो. सकाळी मुलाला दूध आणून देऊन डबा घेऊन मी काकांसोबत पुन्हा हॉस्पिटलला निघालो. आमचा अंदाज होता की आतापर्यंत माझी पत्नी शुद्धीवर आली असेल, पण सासूबाईंना विचारले तर त्या म्हणाल्या की तिची काही हालचाल नाही. तर तसा मी डॉक्टरची वाट बघू लागलो. डॉक्टर आल्यावर मी त्यांना भेटलो. आतापर्यंत सर्व रिपोर्ट्स आले होते. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान होते. डॉक्टर म्हणाले, रिपोर्ट तर सर्व निगेटिव्ह आहेत, पण त्यांना अजून शुद्ध का येत नाही ते कळत नाही. मी काही औषधे देतो, आपण वाट बघूया. तर त्यानंतर मी माझ्या पत्नीला औषधे आणून दिली असं काका सांगताय. त्यानंतर सासूबाई मात्र पूर्ण खचल्या होत्या. माझ्या पत्नीने गेल्या 2 दिवसापासून अन्न पाणी काही घेतले नव्हते. संध्याकाळपर्यंत काका हॉस्पिटलमध्ये थांबून रात्री मुलांकडे जात असत. तर त्या दिवशी तसंच झालं. सकाळी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले, परंतु परिस्थिती जैसी थी तशीच होती. मग मात्र काका म्हणताय की मी आणि माझे सासरे डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सांगितले की रिपोर्ट नॉर्मल असूनही त्या शुद्धीवर येत नाही. आता माझे उपाय संपले आहेत. तुम्ही त्यांना नगरला हलवा. माझ्या परिचयाचे डॉक्टर आहेत, मी तशी चिठ्ठी देतो. तर त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना सांगितले की त्यांना नगरला न्यायला सांगितले आहे, असेही काका सांगताय. काका पुढे म्हणताय, तसं त्यांनी सर्व आवराआवर केली आणि आम्ही माझ्या पत्नीला घेऊन नगरला निघालो. पत्नी झोपलेली आणि तिच्याजवळ सासूबाई बसल्या. मी आणि सासरे पुढे बसलो आणि त्यासोबत जीपचा ड्रायव्हरही होता. त्याने सहजच माणुसकीच्या नात्याने विचारले की काय होत आहे ताईंना. मी सर्व सांगितले. त्यावर तो म्हणाला, आता आपण नगरला चाललो आहोत, पण माझ्या वेड्याची एक खुळी समजूत म्हणून माझ्या ओळखीचा एक स्वामी समर्थांचा सेवेकरी आहे. आपण पहिले त्याच्याकडे जाऊन मग वाटेल ते पुढे नगरला जाऊया. आम्ही एकमेकाकडे पाहू लागलो. त्यावर तो म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा. मला काय नगरचे भाडे नको आहे का, परंतु माझ्या या सर्व गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि काका असं म्हणताय की माझा तर बिलकुलच विश्वास नव्हता, पण सासूबाईंचा चेहरा पाहून मी विचार करू लागलो. सर्वांनी मिळून असे ठरवले की 3 दिवस थांबलो आहोत तर अजून 1 दिवस वाट बघू. ड्रायव्हरने गाडी फिरवली. तो सांगत होता की
तो सेवेकरी टेलरचे काम करतो, मंत्रतंत्र काही करत नाही, सेवा करून घेतो आणि गाडी थेट त्या टेलरच्या घरी आम्ही आणली. त्यावेळेस त्याचे शिवणकाम चालूच होते. ड्रायव्हर व सासरे टेलरला भेटले. पत्नीची सर्व परिस्थिती त्याला सांगितली. त्याने माझ्या पत्नीकडे बघितले आणि ते असे म्हणाले की काही हरकत नाही, स्वामी समर्थ आहेत परिस्थिती हाताळायला, तुम्ही काळजी करू नका. केस माझ्या लक्षात आली आहे, कुठेही जाण्याची गरज नाही, मी सांगतो तसे करा. ताईंच्या पतींना मीही सेवा देतो, ती तुम्ही करा. गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करावे लागेल. मनोभावे पूजा करून 1, 4 किंवा 5, 11 अशी पारायणे करावे लागतील. सर्वप्रथम तुम्ही आंघोळ करून पूजा चालू करा. हे सर्व कोठे करायचे हा प्रश्न आमच्यापुढे होता. काका असं म्हणताय, माझ्या सासऱ्यांचा मित्र त्यांचा भाचा तिथे कॉलेजला रूम घेऊन राहत होता. त्याच्या रूमवर गेलो आणि तेथे चालेल का असं विचारलं तर टेलर काका हो म्हणाले. त्यांनी एक चौरंग व स्वामी समर्थांचा फोटो दिला. आम्ही ते सर्व पूजा साहित्य घेऊन त्या मुलाच्या रूमवर गेलो. काका असं म्हणताय, त्याला सर्व सांगितले व त्याची परवानगी घेऊन रूमवर पूजा चालू केली. ड्रायव्हरने जीप मोकळ्या जागेत लावून मी थांबतो बाहेर असे सांगितले. रूममध्ये एका बाजूला माझ्या पत्नीला झोपावून मी पूजा वगैरे आंघोळ वगैरे सर्व करून पूजेला मनोभावे बसलो. सासूबाईंना पत्नीकडे लक्ष ठेवायला सांगितले. सर्वांना ऐकू जाईन अशा आवाजात मी ग्रंथाचे वाचन सुरू केले. 15-20 मिनिटात माझा पहिला अध्याय वाचून झाला. दुसरा अध्याय सुरू केला तशी माझ्या पत्नीची हालचाल सुरू झाली. कूस बदलत ती हालचाल करू लागली. तसा आमच्या चेहऱ्यावर आशेचा किरण आला. माझा 4था अध्याय संपला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. माझी पत्नी ताडकन उठून बसली आणि माझ्या सासूबाईंना म्हणाली, मला कुठे आणले, मला वॉशरूमला जायचे आहे. तेव्हा सासूबाईंनी तिला वॉशरूमला नेले. तिने सासूबाईंकडे रागाने पाहिले आणि सोड मला म्हणाली. वॉशरूमला जाऊन आल्यावर सासूबाईंनी तिला पकडले तर तिने बाईंच्या तोंडात मारली. त्यानंतर काकाचं सांगताय, टेलरसहित आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. परंतु टेलरने सांगितले की यात काही वाईट वाटून घेऊ नका, हे असे होणारच, तुम्ही मात्र तुमची सेवा थांबवू नका, वाचन चालू राहू द्या. त्याप्रमाणे मी वाचन चालू ठेवले. एक अध्याय पूर्ण करत मी ग्रंथ वाचन पूर्ण केले व आरती केली. त्यानंतर माझी पत्नी उठून बसली आणि माझा मुलगा कुठे आहे म्हणजे मुलाचं नाव घेऊन विचारलं. कुठे आहे असं विचारू लागली. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आता माझी पत्नी शुद्धीवर आली होती आणि परंतु ती खोल आवाजात बोलत होती. टेलरने सासूबाई व सासऱ्यांच्या बाजूला म्हणजे त्यांना बाजूला नेऊन काहीतरी सांगितले. त्यानंतर आम्ही सर्वजण टेलरचे आभार मानून निघालो. टेलरला त्यांची दक्षिणा विचारली तर ते म्हणाले, स्वामी समर्थांच्या आज्ञेने मी समाजसेवा करतो, दक्षिणा वगैरे काही नको. मी हात जोडून त्यांचे आभार मानले व साकुरीला निघालो. ड्रायव्हर बाईसोबत असूनही त्याचे मार्गदर्शन केले म्हणून आम्ही त्याचे आभार मानले. घरी आल्यावर माझी पत्नी खाली उतरली आणि तिने मुलाकडे धाव घेतली. मी ड्रायव्हरला त्याचे भाडे विचारले तर त्याने भाडे घ्यायला नकार दिला. साहेब तुम्ही डिझेल टाकले आहे असे म्हणून तो पुढे जायला निघाला. मी त्याला 101 रुपये बक्षीस म्हणून दिले. काका असं सांगताय, तो नको म्हणत असताना त्याच्या खिशात टाकून दिले. त्याचे त्याने आभार मानले. तो निघून का असं म्हणताय, मी तसाच उभा राहून गाडीकडे पाहत राहिलो. देव कसा आणि कोणत्या रूपात भेटेल हे काही सांगता येत नाही. मनाशीच म्हणालो, श्री स्वामी समर्थ.